वर्धा येथे देशव्यापी कामगार संपाच्या पार्श्वभूमीवर कामगार संघटना संयुक्त कृती समिती आणि संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने ऐतिहासिक मोर्चाचे आयोजन करण्यात आले। शहरात निघालेल्या या मोर्चाने बजाज चौक, राणी झाशी चौक आणि डॉक्टर आंबेडकर चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली। हा मोर्चा AITUC, CITU आणि INTUC यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली पार पडला। आंदोलकांनी केंद्र सरकारच्या कामगार धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी 4 लेबर कोड रद्द करण्याची प्रमुख मागणी करण्यात आली। 29 कामगार कायदे रद्द करून 4 लेबर कोड लागू केल्याने कामगारांचे शोषण वाढेल असा आरोप आंदोलकांनी केला। जुनी पेन्शन योजना लागू करावी, कंत्राटीकरण व खाजगीकरण थांबवावे, किमान वेतन आणि स्थायी रोजगार द्यावा, तसेच स्मार्ट आणि प्रीपेड मीटरची सक्ती रद्द करावी अशी ठोस मागण्या करण्यात आल्या। मोर्चात महिला कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला। अंगणवाडी सेविका, आशा, गटप्रवर्तक, शालेय पोषण आहार कर्मचारी आणि अंशकालीन महिला कर्मचारी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्या। मोर्चाचे नेतृत्व डॉक्टर अभ्युदय मेघे, दिलीप घटाणे आणि यशवंत झाडे यांनी केले। विविध संघटनाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। मोर्चाचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालयावर करण्यात आला आणि जिल्हाधिकारी मार्फत महामहिम द्रौपदी मुर्मू यांना मागण्याचे संयुक्त निवेदन सादर करण्यात आले। महाराष्ट्र 24 करिता संतोष देशमुख, वर्धा।